विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण SYBAचा जो सेमिस्टरचा कंपल्सरी जो पेपर आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा पर्यावरण जाणीव जागृती ह्या विषयीचा चॅप्टर नंबर 3 मध्ये बघत आलो आहोत. या चॅप्टरचं नाव आहे परिसंस्था किंवा इकोसिस्टीम. त्यामधील मागील तासिकेला आपण बघितलं की इकोसिस्टीम म्हणजे काय, की परिसंस्था म्हणजे काय, की परिसंस्था कोणकोणत्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी परिसंस्थेची व्याख्या करत असताना जैविक घटक असेल किंवा अजैविक घटकाचा असेल एकमेकाशी असणारा एकसंध असा जो भाग आहे किंवा एकमेकाशी असणारे जे एकमेकाशी आंतरक्रिया यांचा अभ्यास करणारे जी गोष्टी होती त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हटलो. याचा आपण मागील तासिकेला मागोवा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपल्याला बघायचं आहे की टाईप ऑफ इकोसिस्टीम किंवा या वेगवेगळ्या परिसंस्था असतील, या वेगवेगळ्या परिसंस्थांचे कोणते प्रकार पाडण्यात आले आहेत, हे कोणकोणत्या आधारावर पाडण्यात आले याचा विचार आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आलो आहे की प्रत्येक पृथ्वीवरील सजीवांचा अधिवास आणि पर्यावरणातील अजैविक घटकांनी साकार झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सजीवांचा संपूर्ण जीवनक्रमामध्ये जैविक आणि अजैविक घटकांचा परिणाम हा थोडाफार का होईना परिणाम झालेला असतो. म्हणजे कोणताही सजीव जर असेल त्या कोणत्याही सजीवाचा जीवनक्रम जर आपण बघितला त्या जीवनक्रमामध्ये जैविक आणि अजैविक घटकांचा परिणाम झालेला असतो. म्हणजे कोणत्याही पृथ्वी तलावरचा कुठल्याही सजीवाचा हा अजैविक घटकाशी आंतरक्रिया होत असतात आणि किंवा जैविक आणि अजैविक घटकांचा एकमेकाशी आंतरक्रिया झाल्याशिवाय तो त्या ठिकाणी सजीवाचा जीवनक्रम पूर्ण होत नाही असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टीमध्ये साध्य करत असताना सजीवाची निर्मिती असेल, वाढ असेल, क्षय असेल, हा जीवनक्रम त्याच्या आदिवासी पर्यावरणातून पूर्ण होत असल्यामुळे आदिवासातील पर्यावरणाचे जैविक व अजैविक घटकांची त्याच्यावर स्वामित्व असू शकते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात म्हणजे सजीव आणि त्याचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांचा अनन्य संबंध असतो असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. या अनन्य संबंधातून जे पर्यावरणीय दृश्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जो गोष्टी असतील म्हणजे थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल की जो परिसंस्थेची व्याख्या करत असताना की सजीव त्याचा अधिवास आणि त्यावर आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक यामध्ये असणारा जो अन्य संबंध किंवा अनन्य संबंध येतो त्या अनन्य संबंधातून जे पर्यावरणीय दृश्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असेही म्हटले गेले आहेत. म्हणजे सजीव जग असेल किंवा प्राकृतिक पर्यावरणामध्ये असणारे परस्पर संबंध असेल व त्यांच्यामध्ये घडणाऱ्या क्रिया असतील या प्रतिक्रियामधून परिसंस्था साकार होत असतात असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच आता ह्या परस्पर असणाऱ्या सजीव जग असेल किंवा प्राकृतिक पर्यावरणामध्ये असणाऱ्या परस्पर संबंधीमध्ये घडणाऱ्या क्रिया असतील यामधून जी परिसंस्था साकार होते या परिसंस्थेविषयी एका ब्रिटिश शास्त्रज्ञांनी H.G. टासले यांनी 1935 मध्ये ही परिसंस्था ही संकल्पना मांडली. आता ही परिसंस्था संकल्पना मांडत असताना त्यांनी H.G. टासले आणि याच्या आधीही कार्ल मोबिसन या जर्मन शास्त्रज्ञांनी सजीवांच्या पर्यावरणातील आंतरसंबंधाचे संशोधन करत असताना परिसंस्था या संकल्पनेचा वेगळ्या शब्दामध्ये त्यांनी उहापोह केला होता. म्हणजे अशा प्रकारे मानवाचं प्रत्येक असणाऱ्या एखाद्या सजीवाचा असणाऱ्या एकमेकाशी पर्यावरणाशी असणाऱ्या जैविक किंवा अजैविक घटकाशी असणारा सहसंबंध आहे. या सहसंबंधाचा असणारे एक शास्त्र किंवा सहसंबंधाचा असणारा एक आकृतीबंध ज्या ठिकाणी निर्माण होतो किंवा ज्या ठिकाणी असं एक पर्यावरणीय दृश्य निर्माण होतं त्याला आपण परिसंस्था असं म्हटलो. आता या परिसंस्थाविषयी बघत असताना आपल्याला अशाही गोष्टी बघाव्या लागतील की जैविक असेल किंवा अजैविक असेल या दोन्ही मध्ये असणारा गट सहसंबंध आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता बघत असताना आपल्याला बघायचं आहे की परिसंस्थेचे प्रकार कसे आहेत. आता परिसंस्थेचे प्रकार पाडत असताना परिसंस्थेचं स्थान असेल म्हणजे ती परिसंस्था कुठल्या स्थानावरती आहे, म्हणजे परिसंस्थेचं स्थान कसं आहे, त्या परिसंस्थेचं स्थान विचार करत असताना म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं असेल तर ते गवताळ प्रदेशामध्ये आहे का सहारा वाळवंटामध्ये आहे की वाळवंटी प्रदेशामध्ये आहे की पर्वतमय प्रदेशामध्ये आहे किंवा हिमालय पर्वतामध्ये या ठिकाणी त्याचं परिसंस्थेचं स्थान कसं आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी असणारा परिसंस्थेचा प्रकार. त्यानंतर त्या सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा आकार केवढा आहे, एक छोटा आहे का मोठा आहे की त्याही ठिकाणी गोष्टी बघितल्या जातात. त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी असणारा हवामान म्हणजे त्या ठिकाणी हवामानही परिस्थिती किंवा वातावरणीय परिस्थिती कशी किंवा हवामानाची परिस्थिती काय, त्या ठिकाणी आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील त्या सदाहरित वन असतील किंवा पानझडी वन वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचे प्रकार असतील या सर्वांच्या गोष्टीने
त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे प्राणीजीव असतील किंवा प्राणी असतील, यावरून असे विविध प्रकार पाडता येतात. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की परिसंस्थेचा जर प्रकार पाडायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की परिसंस्थेचं स्थान त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्या ठिकाणी आकार असला पाहिजे, हवामान असले पाहिजे, वनस्पती असले पाहिजे, प्राणी असले पाहिजे, यानुसार त्याचे विविध प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाडता येतील. सर्वसाधारणपणे ह्या सर्व गोष्टींचा किंवा या असणाऱ्या घटकांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर परिसंस्थेचे स्थान, आकार, हवामान, वनस्पती आणि प्राणी यांच्यानुसार आपण असा विचार करूया की ह्या परिसंस्थेचे त्यांनी दोन प्रकार पाडले. सर्वसाधारणपणे म्हणजे परिसंस्थेचं स्थान, आकार, हवामान, वनस्पती आणि प्राणी ह्या घटकांचा विचार करून परिसंस्थेचे त्यांनी दोन प्रकार पाडले. पहिला पाडला त्याने नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरा पाडला तो मानवी परिसंस्था, असे दोन मुख्य प्रकार पाडले. आता नैसर्गिक परिसंस्था म्हणजे काय, नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. आता नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे काय, निसर्ग निर्मिती परिसंस्थांना पर्यावरणीय नैसर्गिक परिसंस्था असं म्हणतात. म्हणजे निसर्ग निर्मिती, त्याच्यामध्ये कुणाही कोणाच्याही मानवाने हस्तक्षेप केलेला जे निसर्ग निर्मित परिसंस्था आहे त्याला आपण थोडक्यात म्हणायचं नैसर्गिक परिसंस्था. आता या परिसंस्थामध्ये कोणा मानवाची कोणतीही भूमिका नसते, म्हणजे मानवाने कुठलाही हस्तक्षेप केलेला नसतो, हे निसर्गाने दिलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही निसर्ग निर्मित परिसंस्था असते. आता या परिसंस्थेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जैविक अजैविक घटकांच्या आंतरक्रियांचा अतिशय महत्वाच्या असतात. म्हणजे कोणतीही परिसंस्था आपण व्याख्या बघत असताना हे सांगितलं गेले की जैविक व अजैविक घटकांच्या आंतरक्रियांचा हा अतिशय महत्वाच्या असतात. आणि या जर अतिशय महत्वाच्या असतील जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरक्रिया होत झाल्या तरच त्या ठिकाणी ती परिसंस्था निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच कोणत्याही परिसंस्थेमध्ये जैविक असेल अजैविक घटकांच्या क्रिया प्रक्रियामधून साकार होत असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे नैसर्गिक परिसंस्थाचे स्थानानुसार असेल किंवा अधिवास प्रकारानुसार असेल तर त्याचे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करता येईल असं आपल्या ठिकाणी. म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेचं स्थान असेल किंवा अधिवास प्रकारानुसार असेल तर ते आपण त्या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्थेचे वर्गीकरण करतो. म्हणजे त्या ठिकाणी आता भूपरिसंस्था. आता नैसर्गिक परिसंस्थेचे स्थान कसं आहे, आता भू म्हणजे जमिनीवर असणारी परिसंस्था, त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानावरून आपण त्याचे प्रकार पाडला. आता दुसरा प्रकार पाडला जल परिसंस्था, म्हणजे पाण्याची परिसंस्था याचा प्रकार पाडला. आणि तिसरा प्रकार पाडला वातावरणीय परिसंस्था. असे त्यांनी नैसर्गिक परिसंस्थेचे तीन प्रकार पाडले. भूपरिसंस्था, जल परिसंस्था, वातावरणीय परिसंस्था असे तीन प्रकार त्या ठिकाणी पाडण्यात आले आहेत. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, जो बघितला आपण की परिसंस्थेचे त्यांनी दोन प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरा प्रकार बघतोय त्याला म्हणतात मानवी परिसंस्था किंवा ह्युमन इकोसिस्टीम. आता ह्युमन इकोसिस्टीम मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या मानवी परिसंस्थेमध्ये ज्या परिस्थितीची निर्मिती ही मानवी क्रियांमुळे झाली असते त्याला थोडक्यात मानवी परिसंस्था असं म्हणायचं. म्हणजे ज्या परिसंस्थेची निर्मिती मानवी प्रक्रियेमुळे झाली त्याला म्हणायचं मानवी परिसंस्था. आता मानवी परिसंस्था ही सांस्कृतिक परिसंस्था असेल, कृत्रिम परिसंस्था असेल, अशा वेगवेगळ्या शब्दांनी तिला म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात याला सांस्कृतिक परिसंस्था असंही म्हटलं जातं किंवा कृत्रिम परिसंस्था असंही म्हणून जातं. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ती मानवी क्रियांमुळे किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली परिसंस्था असते, म्हणून तिला मानवी परिसंस्था किंवा ह्युमन इकोसिस्टीम असं म्हटलं गेलंय. आता मानवी परिसंस्थेचे जर विचार केला आपण की मानवी परिसंस्था कोणत्या कोणत्या असू शकतात, की मानवी परिसंस्थेचे उदाहरण बघत असताना आपल्याला बघितले आहेत की कृषी परिसंस्था, पशुपालन एक परिसंस्था असेल, खाण परिसंस्था असेल, कृत्रिम परिसंस्था असेल किंवा नागरी परिसंस्था असेल, म्हणजे नागरी भागात असणारी परिसंस्था असेल, औद्योगिक भागातील असणारी परिसंस्था असेल, त्यानंतर अवकाश परिसंस्था असेल किंवा विशेष काही अशा परिसंस्था आहे, म्हणजे पशुपालन एक परिसंस्था असेल, कृषी परिसंस्था असेल, खाण परिसंस्था असेल. ह्या सर्व गोष्टी या मानवाने निर्माण केल्या आहेत. या मानवाने निर्माण केलेल्या असल्यामुळे या ठिकाणी ही मानवी परिसंस्था निर्माण झाली. अशा थोडक्यात या ह्युमन इकोसिस्टीमचे आपल्याला या ठिकाणी प्रकार सांगता येतील. त्यानंतर पुढे जाऊया आपण आता परिसंस्थेचे व्यवस्थित प्रकार बघूया. परिसंस्थेचे प्रकार बघत असताना मगाशी मी तुम्हाला सांगितलं की परिसंस्थेचे दोन प्रकार पाडले. एक पहिला प्रकार पाडला नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरा पाडला मानवी परिसंस्था. आता नैसर्गिक परिसंस्था म्हणजे काय, निसर्गाने निर्माण केलेली परिसंस्था म्हणजे नैसर्गिक परिसंस्था, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली परिसंस्था म्हणजे मानवी परिसंस्था. असे परिसंस्थेचे दोन प्रकार, नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरा मानवी परिसंस्था. आता या नैसर्गिक परिसंस्थेचे परत तीन प्रकार पाडण्यात आले. आता ह्या नैसर्गिक परिसंस्थेचे तीन प्रकार, पहिली आहे भूपरिसंस्था, दुसरा जल परिसंस्था आणि तिसरा वातावरणीय परिसंस्था. आता भूपरिसंस्था
नैसर्गिक निर्मिती आहे. आता जमीन जमीन निसर्ग निर्मिती आहे. म्हणजे भूपरिसंस्था म्हणजे जमिनीवरती असणारी जी परिस्थिती आहे किंवा जी असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा आंतरक्रिया, याला आपण काय म्हटलं, भूपरिसंस्था म्हटलो. आणि त्यानंतर आता पुढचा जो प्रकार पडला जलपरिसंस्था, जलाच्या बाबतीमध्ये असणारे किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये असणारे किंवा पाण्याच्या मध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा आंतरक्रिया, याला आपण काय म्हटलं, जलपरिसंस्था म्हणलो. आणि वातावरणामध्ये असतील, वातावरणामध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा एक आंतरक्रिया, यांचा अभ्यास किंवा एकमेकांचा असणाऱ्या या ठिकाणी आंतरक्रिया, याला आपण हे वातावरणीय घटकामुळे असतील किंवा वातावरणामध्ये असतात म्हणून त्याला म्हटलंय वातावरणीय परिसंस्था. आता आता या मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी मानवी परिसंस्था की मानवाच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिसंस्था म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मानवी परिसंस्था म्हटलो. आता या मानवी परिसंस्थेची काही उदाहरणं तुम्हाला मी सांगितलं होतं. कृषी परिसंस्था, आता कृषी असेल तर कृषीचा असेल, कृषीमध्ये शेती असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची परिसंस्था असेल, त्यामुळे कृषी कृषी असेल, कृषीमध्ये काय काय गोष्टी येतात तर कृषीच्या मध्ये जैविक म्हणजे डिकम्पोजर असेल, त्यानंतर असणार शेती असेल, शेतीमध्ये असणारं खत असेल, ह्या सर्व गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी होतो. आता पशुपालन एक परिसंस्था असेल तर पशुपालनाचा समोर मानवाच्या हस्तक्षेपामुळे पशुपालन झालेले असते, म्हणजे त्या ठिकाणी या परिसंस्थेचा अभ्यास होईल त्या ठिकाणी. आता खाण एक परिसंस्था असेल की मानवाने खाण खोदली किंवा कोणत्याही प्रकारची खाण असेल त्या ठिकाणी निर्माण झालेली परिसंस्था ही एक असते, एकमेकावरती डिपेंड असेल. तर नागरी परिसंस्था असेल तर नागरी परिसंस्था कशी आहे किंवा म्हणजे थोडक्यात शहरी भागातील असणारी परिसंस्था कशी, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी मानवी परिसंस्थेमध्ये करतो. औद्योगिक परिसंस्था असेल, उदाहरणार्थ एखादा उद्योग असेल, उद्योगाला लागून आवश्यक असणारा कच्चा माल असेल, उद्योगासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री असेल, आवश्यक असणाऱ्या या सर्व गोष्टी असेल, याला म्हणतात औद्योगिक परिसंस्था. त्यानंतर कृत्रिम स्वरूपाची एखादी परिसंस्था असेल की मानवनिर्मित परिसंस्था आहे, त्या परिसंस्थेला आपण मानवनिर्मित म्हटलोय. आणि अवकाश परिसंस्था, अवकाशामध्ये असणाऱ्या गोष्टी आणि अवकाशामध्ये असणाऱ्या ज्या मानव आणि निसर्ग आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या जैविक घटकांचा असतात त्या ठिकाणी समावेश होऊन जी परिसंस्था निर्माण होते किंवा ज्या ठिकाणी परिसंस्था असणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानवनिर्मित परिसंस्था आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढे लक्षात ठेवा, ही मानवी परिसंस्थेचे हे वेगळे प्रकार झाले. आता भूपरिसंस्थेचे 3 प्रकार पाडले त्यांनी: भूखंडीय परिसंस्था, मृदा परिसंस्था आणि द्वीपीय परिसंस्था. भूखंडीय म्हणजे एखादा भूखंडाचा थोडक्यात भाग घ्यायचा, त्याला म्हणायचं भूखंडीय परिसंस्था. मृदा म्हणजे मृदेच्या विषयी सर्व मृदा असतील त्या सगळ्या मृदा परिसंस्थेमध्ये येतात. आणि द्वीपीय परिसंस्था म्हणजे एक द्विकल्पीय भाग असेल तर त्याला द्वीपीय परिसंस्था असे या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जल परिसंस्था. आता आपण बघतोय बघा, भूपरिसंस्थेचे 2 प्रकार, त्यांनी 3 प्रकार पाडले: भूखंडीय परिसंस्था, मृदा परिसंस्था आणि द्वीपीय परिसंस्था. आता जल परिसंस्थेचे त्यांनी 2 प्रकार पाडले: गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था. गोड्या पाण्यातील म्हणजे असणारे तळी असतील, नद्या असतील, या सर्वांना गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हटलं. आणि खाऱ्या पाण्यातील सर्व म्हणजे सागर असेल, समुद्र असेल, उपसागर असेल, यांची असणारी जी परिसंस्था असेल त्याला म्हणायचं खाऱ्या पाण्यातील परिसंस्था, असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता बघूया गोड्या पाण्यातील परिसंस्था. गोड्या पाण्यातील परिसंस्था कोणकोणत्या ठिकाणी आढळून येते तर गोड्या पाण्यातील परिसंस्था ही नदी परिसंस्था असेल, तळी परिसंस्था असेल किंवा सरोवर परिसंस्था असते, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात गोड्या पाण्यातील परिसंस्था, नदी परिसंस्था, तळी परिसंस्था आणि सरोवर परिसंस्था या 3 भागामध्ये विभाजित झालेली असते. आता ही झालं गोड्या पाण्यातील सरोवर, म्हणजे गोड्या पाणी म्हणजे त्या ठिकाणी गोड पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी नदी परिसंस्था, तळी परिसंस्था आणि सरोवर परिसंस्था होईल. आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था म्हणजे कोणती, आता ज्या ठिकाणी खारट पाणी आहे किंवा त्या ठिकाणी त्या असणारी परिसंस्था, त्यामध्ये खाडी परिसंस्था असेल, समुद्र परिसंस्था आणि सागर परिसंस्था यांचा समावेश प्रामुख्याने खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये होतो. म्हणजे ह्या खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेचे 3 प्रकार: खाडी परिसंस्था, समुद्र परिसंस्था, सागर परिसंस्था. गोड्या पाण्यातील परिसंस्थेचा प्रकार 3: नदी परिसंस्था, तळी परिसंस्था आणि सरोवर परिसंस्था. अशा परिसंस्थेचे 3 प्रकार. आता गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था याचा सर्वात महत्त्वाचा फरक आहे, गोड्या पाण्यातील पाणी आणि खाऱ्या पाणी या पाण्यावरून असे प्रकार पाडण्यात आले आहेत. म्हणजे नदीचं पाणी कसं आहे आणि खाडीचं पाणी कसं आहे यावरून त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले आहेत. अशा प्रकारे परिसंस्थेचे प्रकार बघत असताना आपण बघितलंय की भूपरिसंस्था आणि जलपरिसंस्था, नैसर्गिक परिसंस्थेचे आपण बघतोय. पहिल्यांदा आपण बघितलं की नैसर्गिक परिसंस्था आणि मानवी परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेचे 2 प्रकार गोष्टी बघितल्या: नैसर्गिक भूपरिसंस्था आणि जलपरिसंस्था. आणि मानवी परिसंस्थेचा आता आपण बघतोय की मानवी परिसंस्था असेल की मानवी परिसंस्थेचे कोणकोणते उदाहरणं दिले आहेत त्याचा आपण विचार केला. आता पुढे जाऊया आपण भूखंडीय परिसंस्था. आता भूखंडीय परिसंस्था म्हणजेच भूपरिसंस्थेचाच एक भाग आहे. आता भूखंडीय परिसंस्था म्हणजे काय, त्या भूखंडीय परिसंस्थेमध्ये येतो जंगल परिसंस्था असेल, गवताळ परिसंस्था असेल
किंवा उष्ण वाळवंटी परिसंस्था असेल किंवा शीत वाळवंटी परिसंस्था असेल, असे 4 प्रकार पाडले भूखंडीय परिसंस्थेचे. आता या भूखंडीय परिसंस्थेमध्ये जंगल परिसंस्था म्हणजे जंगलामध्ये असणाऱ्या गोष्टी म्हणजे सदाहरित जंगले असतील, विषुववृत्तीय जंगले असतील, पानझडी जंगले असतील, आर्द्र पानझडी जंगले असतील किंवा काटेरी वनस्पती असतील म्हणजे काटेरी जंगल असेल, या सर्वांचा समावेश प्रामुख्याने जंगल परिसंस्थेमध्ये होतो. आणि त्यानंतर पुढचा येतो गवताळ परिसंस्था. आता गवताळ परिसंस्था म्हणजे काय, की गवताळ भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गवताळ प्रदेश आहे. स्टेप्स गवताळ प्रदेश असेल, सुदान गवताळ प्रदेश असेल, प्रेरी गवताळ प्रदेश असेल किंवा डाऊन्स गवताळ प्रदेश असेल, या सर्वांचा प्रामुख्याने त्या ठिकाणी असणारे वनस्पती असेल, प्राणी जीवन असेल, त्या ठिकाणचं स्थान असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक परिस्थिती या सर्वांचा विचार करून त्या ठिकाणी जी परिसंस्था निर्माण होतो तिला आपण गवताळ परिसंस्था म्हणतो. उष्ण वाळवंटी म्हणजे त्या ठिकाणी सहारा वाळवंट असेल, कलहरी वाळवंट असेल, अटाकामा वाळवंट असेल किंवा तरच वाळवंट असेल, अशा वेगवेगळ्या ह्या वाळवंटी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी असणारी जी परिसंस्था किंवा त्या ठिकाणी असणारी जैविक आणि अजैविक घटकांचा या असणारा आंतरक्रिया यांचा प्रामुख्याने त्या ठिकाणी उष्ण वाळवंटी परिसंस्थेमध्ये होत असतो. त्यानंतर पुढचा येतो तो शीत वाळवंटी प्रदेश. आता शीत वाळवंटी प्रदेशामध्ये अंटार्क्टिका असेल, त्या ठिकाणी असणारे किंवा टुंड्रासारखा प्रदेश असेल, त्या ठिकाणची असणारी परिस्थिती याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. आता जंगल बघत असताना जंगल परिसंस्थेचे काही प्रकार पडतात. पहिला विषुववृत्तीय जंगल, दुसरा मोसमी जंगल, चिनी जंगली प्रदेश, पश्चिम युरोपीय जंगल, भूसमुद्रिक जंगल असेल, सूचीपर्णी जंगल असेल, असे जंगलाचे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले. या जंगलानुसार त्या ठिकाणी असणारे प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल, त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती असेल, त्या ठिकाणी हवामानाची परिस्थिती असेल, त्या ठिकाणचं स्थान असेल, या सर्वांच्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी अशी ही परिसंस्था निर्माण झाली असते. अशा या जंगल परिसंस्थेचे असे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले. ते 6 प्रकार: विषुववृत्तीय जंगल असेल, मोसमी जंगल असेल, चिनी जंगल असेल, पश्चिम युरोपीय जंगल असेल, भूसामुद्रिक जंगल असेल आणि किंवा सूचीपर्णी जंगल असेल, याचा विचार या ठिकाणी होतो. त्यानंतर पुढचं जाऊया गवताळ परिसंस्थेमध्ये. गवताळ परिसंस्थेचे 2 प्रकार पाडण्यात आले. एक उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्था, आणि दुसरा पाडला तो समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था. असे 2 प्रकार पाडण्यात आले. आता हे 2 प्रकार पाडल्यानंतर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचे परत 4 प्रकार: सॅव्हाना प्रदेश असेल, कंपोज असेल, लॉनॉज असेल किंवा डाऊन्स असेल, अशा उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्थेची या गवताळ प्रदेशात हे जे भाग आहे म्हणजे सॅव्हाना गवताळ प्रदेश, त्या ठिकाणची असणारी भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणचं असणारं भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणी असणारं हवामान असेल, त्या ठिकाणी असणारं वातावरण असेल, त्या ठिकाणी असणारं वनस्पती जीवन असेल, त्या ठिकाणी असणारं प्राणी जीवन असेल, ह्यांचा समावेश प्रामुख्याने या परिसंस्थेमध्ये होतो. आणि त्या ठिकाणी म्हणून आपण त्या ठिकाणची असणारी परिसंस्था एक वेगळ्या अंगाने आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणचं असणारं स्थान, त्या ठिकाणी असणारं हवामान याचा विचार त्या ठिकाणी केला आहे. तर अशा प्रकारे उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्थेमध्ये सॅव्हाना, कंपोज, लॉनॉज आणि डाऊन्स यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं बघूया की समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश. आता समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये त्याचे 5 प्रकार पाडले. तर प्रेरी असेल, पंपाज असेल, फेल्ड असेल, डाऊन्स असेल आणि स्टेप्स, असे 5 प्रकार पाडले त्यांनी. त्याला म्हणायचं समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश. या गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय प्रेरी, पंपाज, वेल्ड, डाऊन्स आणि स्टेप्स असे प्रकार पाडले समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश. आणि उष्णकटिबंधीय गवताळमध्ये सॅव्हाना, कंपोज, लॉनॉज, डाऊन्स, प्रेरी, पंपाज, वेल्ड, डाऊन आणि स्टेप्स असे उष्णकटिबंधीय वेगळे आणि समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश परिसंस्थेचे आपण प्रकार बघतो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे जाता उष्ण वाळवंटी परिसंस्था. आता उष्ण वाळवंटी परिसंस्थेमध्ये असणारा जो भाग येतो तो म्हणजे सहारा वाळवंट असेल, कलहरी वाळवंट असेल, अटाकामा वाळवंट असेल, कोलोरॅडो असेल, पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये असेल किंवा अरेबिया थर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे वाळवंट असतील. या वाळवंटाची जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेचा सर्वांचा समावेश उष्ण वाळवंटी परिसंस्थेमध्ये होतो, असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात उष्ण वाळवंटी परिसंस्था असेल, उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये असणारे वाळवंटी प्रदेश म्हणजे सहारा वाळवंट असेल, कलहरी वाळवंट असेल, अटाकामा वाळवंट असेल, कोलोरॅडो असेल, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे वाळवंट असेल किंवा अरेबिया थरचे वाळवंट असेल, या सर्वांचा समावेश प्रामुख्याने या गोष्टीमध्ये झाला आहे. आता त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे आपण शीत वाळवंटी परिसंस्था, तो मध्ये अंटार्क्टिक किंवा आर्टिक वाळवंटी परिसंस्था असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात शीत वाळवंटी परिसंस्था आपण म्हणत असताना आर्टिक किंवा अंटार्क्टिक या ठिकाणी असणारे असे 2 प्रकार शीत वाळवंटी प्रदेशाचे शीत वाळवंटी परिसंस्थेचे पाडले येत आहेत. अशा प्रकारे आपण बघत असताना भूखंडीय परिसंस्थेची जंगल परिसंस्था असेल, गवताळ परिसंस्था असेल, उष्ण वाळवंटी परिसंस्था असेल किंवा शीत वाळवंटी परिसंस्था असेल, त्यांचे उपप्रकार हे कशानुसार पाडले, त्या ठिकाणी असणारे मनुष्य जीवन असेल, त्या ठिकाणी असणारे वनस्पती जीवन असेल, त्या ठिकाणी असणारे प्राणी जीवन असेल, त्या ठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती, या सर्वांचा विचार करून त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या परिसंस्थेचे प्रकार आपण पाडण्यात आले आहेत. आता
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचा असणाऱ्या वेगवेगळ्या कोणकोणत्या घटकांच्या आधारे परिसंस्थेचे आपण वेगवेगळे प्रकार पाडले आहेत, ह्याही गोष्टीचा आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला मागोवा घेतला. म्हणजे परिसंस्थेचे प्रकार बघत असताना परिसंस्थेचे असणारे दोन प्रकार, नैसर्गिक परिसंस्था असेल किंवा मानवी परिसंस्था असेल. मानवी परिसंस्थेचे कोणकोणते प्रकार असेल, नैसर्गिक परिसंस्थेचे कोणकोणते प्रकार असेल, या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असणारे वेगवेगळे उपप्रकार असतील, त्या उपप्रकारांमध्ये कोणकोणता प्रदेश येतो, कोणकोणतं स्थान येतं, त्या ठिकाणची असणारी भौगोलिक परिस्थिती काय असू शकते, त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात ह्या सांगत असताना आपल्याला की परिसंस्था वेगवेगळ्या स्थान असेल, वेगवेगळ्या हा प्रकारचं हवामान असेल, वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती ही त्या ठिकाणी ध्यानात घेतली आहेत, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आजच्या तासिके कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल, या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, त्यावरती आपण मेल करू शकता. पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की दुसरी सर्वात महत्त्वाची नैसर्गिक परिसंस्थेमध्ये कोणकोणत्या परिसंस्था येतात, त्या एक एक परिसंस्थेचा आपण पुढील तासिकेला विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.